सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। पंचवटीतील बीडी कामगार नगर मध्ये एका खासगी बिल्डरने खोदलेल्या खड्ड्यात झालेल्या तलावात बुडून 3 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे संतप्त नागरिकांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले। पंचवटीतील बीडी कामगार नगर येथून काल दिनांक 29 जून रोजी सकाळी पासून बेपत्ता झालेल्या मुलांचा शोध लागत नव्हता। ही सर्व वस्ती कामगार नगरी असून या ठिकाणी राहणारे साई गरड, साई उगले आणि साई मोहिते अशी या तिन्ही मुलांची नावे असून ते बेपत्ता झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांचा कालपासून शोध सुरू होता, परंतु ते सापडले नाही। त्यामुळे या सर्व परिसरामध्ये चिंतेचे वातावरण होते। नागरिक शोध घेत असताना या ठिकाणी असलेल्या पाटालगत एका इमारतीचे बांधकाम सुरू असून त्या ठिकाणी संबंधित बिल्डरने मोठा खड्डा खोदून तळे तयार केले होते। या तळ्यामध्ये या तिन्ही मुलांच्या चपला व कपडे आढळून आले। त्यानंतर ही मुले बुडून मरण पावली असल्याची भीती व्यक्त केली जात होती। तातडीने या भागातील नागरिकांनी आडगाव पोलीस व अग्निशमन दलाला या ठिकाणी बोलावले। त्यानंतर 1 तासाच्या शोध मोहिमेनंतर या तलावात साई गरड, साई उगले आणि साई मोहिते या तिन्ही मुलांचे मृतदेह सापडले। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गाळ असल्यामुळे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने एअरपोर्टच्या सहाय्याने शोध सुरू केल्यानंतर सुद्धा मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या। पण त्याही परिस्थितीमध्ये अग्निशमन दलाच्या जवानांनी या तिन्ही मुलांचे मृतदेह शोधून काढले। संबंधित बिल्डरवर कारवाई करावी आणि इतर मागण्यांसाठी नागरिकांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले। पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिले असून महापालिकेच्या अधिकाऱ्याने देखील योग्य ती कारवाई करू असे सांगितल्यानंतर 1 तासानंतर हे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले। या आंदोलनामुळे नाशिक मालेगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आज दिनांक 30 जून रोजी सकाळी 11 वाजता आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास करीत आहे। जागर जनस्थान करिता संदीप नवसे, नाशिक।